नमस्कार. ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघतो आहोत, तिथी कशी स्पष्ट करायची. पेपरमध्ये असा एक ऑप्शनल प्रश्नांमध्ये एक प्रश्न येतो, की आपल्याला म्हणजे थोडक्यात 7 प्रश्न असतात, 7 गणितं असतात. त्याच्यापैकी कोणतीही 5 सोडवा. तर त्याच्यामध्ये एक गणित हमखास असतं, की स्पष्ट ग्रह दिलेले असतात. रवी, चंद्र स्पेसिफिकली. तिथी, करण आणि योग स्पष्ट करायचा असतो. तर त्याच्यापैकी आज आपण बघतो आहोत, की तिथी कशी स्पष्ट करायची. या तिथी स्पष्ट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? तर आता आपल्याला माहिती आहे, चंद्र जेव्हा रवीच्या 12 अंश पुढे जातो, त्यावेळेस एक तिथी पूर्ण होते. जेवढ्या वेळेला रविचंद्रांमधलं अंतर हे 12 अंशाच्या पेक्षा जास्त होतं, त्यावेळेस ती एक तिथी पूर्ण होते. सो आपला फॉर्म्युला आहे स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी भागिले 12. आता आपण इकडे स्पष्ट करून घेतलेले आहेत ग्रह. सांगितलेलं होतं की दिनांक 17/4/2024 थोडक्यात रामनवमीचं आपण उदाहरण घेतो आहोत आणि त्याप्रमाणे हे आपण ग्रह स्पष्ट करून घेतलेले आहेत. स्पष्ट चंद्र आहे 3 राशी पूर्ण 20 अंश 3 कला 10 विकला आणि स्पष्ट रवी आहे 12 राशी पूर्ण 3 अंश 32 कला 46 विकला. आता हे जेव्हा असे ग्रह दिलेले असतात किंवा या पद्धतीने आपल्याला जेव्हा पुढचं हे वर्किंग सगळं करायचं असतं, त्यावेळेस विकलांचा विचार नाही केला तरी सुद्धा चालतो. इनफॅक्ट तेवढा वेळही नसतो आपल्याकडे. पण त्यामुळे इथे आता मी 10 विकला आणि 46 विकलांचा काही विचार न करता ग्रह ज्या राशीत आहे ना, ती रास घ्यायची. म्हणजे आता 3 राशी पूर्ण आहेत ना, तर कर्क रास 20 अंश 3 कला आणि स्पष्ट रवी आहे मेष राशी 3 अंश 32 कला. ह्या पद्धतीने हे वजाबाकी करून घ्यायची आहे. आता ही वजाबाकी कशी करायची हे मागच्या उदाहरणांवरून आपल्याला माहिती असेलच. कशा पद्धतीने कॅरी ओव्हर करायचं असतं, साठाचा हातचा असतो वगैरे वगैरे. सो आता ते नाही एक्सप्लेन करणार. पण ही वजाबाकी येते आहे 3 राशी 16 अंश 31 कला. हा आपला फॉर्म्युला म्हणजे हे स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवीचं तर उत्तर आपलं आलेलं आहे. त्याला 12 भागायचं आहे. आता हे कसं करायचं वर्किंग, तर ह्या राशींचे अंश करून घ्यायचे. 30 गुणिले 3 बरोबर 90 अधिक 16 हे जे आपले 16 अंश आहेत ते. म्हणजेच थोडक्यात 106 अंश 31 कलाला आपल्याला 12 भागायचं आहे. आता हे नेमकं कसं करायचं असतं? तर नॉर्मल जो आपला भागाकार आहे तो करून घ्यायचा आहे. 106ला 12 भागून घेतलं. 8 हा भागाकार येऊन 10 अंश ही आपली बाकी उरते आहे. आता हा जो भागाकार असतो त्या आपल्या पूर्ण झालेल्या तिथी असतात. लक्षात घ्या, अंशांना भागल्यावरती जो भागाकार येतो आहे त्या आहेत आपल्या पूर्ण झालेल्या तिथी आणि उरलेली जी बाकी आहे त्याच्या कला करून घेतल्या. त्या 10 अंशांच्या कला करायच्या. अधिक 31 हे 31 कोणते आहेत? आपले उदाहरणामधले 31 कला. 106 अंश 31 कला जे आपले राहिलेले आहेत त्या 31 कला ॲड करून घेतल्या. त्या 631ला पुन्हा आपण 12 भागून घेतलं आणि जो भागाकार येईल, आता इथे मी 52.5 घेतलेलं आहे, पण हे नाही एवढं केलं तरी चालतं. पूर्ण 52 कला हे आपण बघू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर येतं आहे की 8 तिथी पूर्ण होऊन शुक्ल नवमी सुरू झालेली आहे आणि शुक्ल नवमीच्या 52 कला पूर्ण झालेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचं असतं. हे जे वर्किंग मी केलं होतं ते तुम्ही छोटंसं एक साईडला पेन्सिल वर्क किंवा रफ वर्क म्हणून करून घेतलं तरी सुद्धा चालतं. हे वर्किंग दाखवण्याची गरज नसते. आता अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे नेमकं स्पष्ट होईल की कसं करायचं आहे. आता पुढे एक मी ग्रह घेतलेले आहेत. स्पष्ट चंद्र वृषभ राशीत 17 अंश 40 कला आणि स्पष्ट रवी आहे सिंह राशीत 10 अंश 1 कला. आता मी हे ज्या राशीत ग्रह आहे ना तेच लिहिलेले आहेत. पंचांगामध्ये ॲक्च्युली असे दिलेले आहेत 1 17 40 आणि 4 10 1. ह्याच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये दिलं जातं. पण आपल्याला लक्षात ठेवून ज्या राशीत ग्रह आहे ती रास इथे घ्यायची आहे वजाबाकी करताना. हे बऱ्याचदा आपलं चुकतं आणि मग आपण
वजाबाकी करताना इथे तुम्ही 1/1740 अर्थात फार काही तुमचं एकदम कॉन्ट्राडिक्टरी वगैरे उत्तर येणार नाही. पण हे आपल्याला जास्त बेटर पडतं. सो त्या पद्धतीने मी आता या ग्रहांची वजाबाकी करून घेतलेली आहे. 2, 17, 40 आणि वजा 5, 10, 1. तर वजाबाकी आहे 9 राशी 7 अंश 39 कला. मगाच्या उदाहरणात जसं दाखवलं तसंच त्या राशींचे आपण अंश करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे 7 अंश मिळवायचे. ते होतात टोटल 277 अंश. म्हणजे आता 9 त्रिक 27 270 अंश प्लस हे 7 आणि तशा 277ला आता आपण 12नी भागल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं आहे 23. आपला भागाकार येतो आहे 23. इथे मी छोटंसं हे वर्किंग केलेलं आहे. आय होप तुम्हाला अक्षर लक्षात येत असेल. तर 277ला 12नी भागल्यानंतर 23 हा आपला पूर्ण भागाकार येतो आहे. 1 अंश ही बाकी उरते आहे. त्या 1 अंशामध्ये म्हणजेच थोडक्यात 60 कलांमध्ये आपल्या ह्या राहिलेल्या 39 कला आपण ॲड केल्या आणि पुन्हा त्या 99ला 12नी भागायचा. आता 12 8 96 म्हणजेच थोडक्यात आपण 8 कला असा विचार करू शकतो. तर ह्या जेव्हा भागाकार पूर्ण होतोय तर 277 अंश 39 कला भागिले 12 म्हणजेच 23 तिथी पूर्ण म्हणजेच कृष्ण अष्टमी पूर्ण होऊन कृष्ण नवमीच्या 8 कला झालेल्या आहेत. आता ही कृष्ण अष्टमी कशी काढायची तर 15 तिथी म्हणजे पौर्णिमा झाली. त्याच्या पुढे आपण काउंट केलं 16, 17 असं बघितल्यानंतर लक्षात येतं की अष्टमी पूर्ण होऊन गेलेली आहे आणि कृष्ण नवमी सुरू झालेली आहे. आता हे नेमके ग्रह मी कोणते घेतलेले आहेत तर दिनांक 27/8/2024 सकाळी 5:30 कोल्हापूरचे ग्रह कोल्हापूर नाही सोलापूरचे ग्रह मी घेतलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा असेच प्रॅक्टिससाठी कोणतेही रँडम ग्रह घेऊ शकता पंचांगात दिलेले आणि त्याप्रमाणे एक तुम्हाला लक्षात यावं कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे किंवा काय. तर हे तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी म्हणून असे ग्रह घेऊ शकता. आता या पद्धतीने आज आपण बघितलं की तिथी कशी स्पष्ट करायची आणि त्याच्या पुढे आता आपण नंतर बघत जाणार आहोत की योग कसा स्पष्ट करायचा असतो, करण कसं स्पष्ट करायचं, ह्या अशी उदाहरणं आपण बघत जाऊ. आता मी इथे एक होमवर्क देऊन ठेवणार आहे. जसे हे ग्रह घेतले तसेच मी रँडम काही पंचांगातले ग्रह घेतलेले आहेत आणि तुम्ही हे स्वतः करून बघायचं आहे वर्किंग आणि त्या पद्धतीने उत्तर काढून बघायचं आहे. तर आता होमवर्कसाठी गणित तुम्ही शक्यतो लिहून घ्या आणि स्वतः सोडवून बघा, त्याशिवाय तुम्हाला येणार नाही. तर स्पष्ट चंद्र आहे 7 राशी पूर्ण 14 अंश 8 कला आणि स्पष्ट रवी आहे 1 राशी पूर्ण 9 अंश 7 कला. हे एक उदाहरण आहे आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये स्पष्ट चंद्र आहे 1 राशी पूर्ण 13 अंश 46 कला आणि स्पष्ट रवी आहे 5 राशी पूर्ण 6 अंश 15 कला. तर ही 2 गणितं तुम्ही सोडवून स्वतः बघायची आहेत. उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा जो अभ्यासाचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. कारण ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण घेणार आहोत गुगल क्विजचा की ते सुद्धा नक्की सगळ्यांनी सोडवून बघा. गुगल क्विजची लिंक पाठवली जाईल आणि त्याच्यावरून तुम्ही ते क्विज ट्राय करा आणि जास्तीत जास्त चांगला रिस्पॉन्स द्या. त्याच्याविषयीचे डिटेल्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण एक प्रकारे ऑब्जेक्टिव्सचा किंवा परिचय फलादेश या सगळ्यांवरतीच थोडासा का होईना आपला एक टचअप होईल अशा पद्धतीचे मी हे क्विज घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा आणि ह्या पद्धतीने व्हिडिओज कसे वाटत आहेत हे मला कमेंट्समधून नक्की कळवा. तुमचा फार वेळ आता व्हिडिओज बघण्यामध्ये जाऊ नये याच्याकरता म्हणून मी अशा पद्धतीने हे छोटे छोटे व्हिडिओज करायचं ठरवलेलं आहे. सो नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समधून मला तुमचे अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.